काय परिस्थिती आहे आताच्या घडीला, काय परिस्थिती आहे? आता बघा, माझा एवढा मला स्वतःला आत्मविश्वास आहे की खूप काम आपण केलेलं आहे. गावागावात आता आम्ही फिरायला लागलोय. घरी ज्या ज्या घरात आम्ही जातो तिथं महिला आम्हाला ओवाळतात. आता सुद्धा मी जाऊन मगाशी ज्या ठिकाणी गेलो तिथं ओवाळले आम्हाला आणि ओवाळून आमचं स्वागत करतात. याचा अर्थ काय समजून घ्यायचा आम्ही की आमचं काम त्यांना पसंत पडलेलं आहे. बरोबर. आम्ही खरोखर चांगलं काम केलेलं आहे हे त्यांना त्याचं उत्तर आहे. आणि जाईल तिथं आता माझी मिसेस फिरायला लागली, तिला प्रत्येक जण म्हणतो की तुझ्या नवऱ्यानं खूप चांगलं काम केलंय, आमचं काहीतरी छोटं मोठं काम करून दिलंय, असं प्रत्येक जण जाईल तिथं आम्हाला काहीतरी त्याचा संदेश मिळतोय, त्याचं उत्तर मिळतंय, त्याचं फलित मिळायला लागलंय. आणि त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे. आम्ही म्हणूनच आता आघाडीवर आहे. आणि आमचे प्रत्येक गावातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ती सगळी रात्रंदिवस काम करतायत सगळी आम्हाला निवडून आणण्यासाठी. आणि ज्यांनी उमेदवारी सुद्धा जे मागितले, ज्यांनी माघार घेतली, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आयुष्यात काहीतरी निश्चित करणार आहोत. आणि तसं मुश्रीफ साहेबांशी आमची चर्चा झाली, ज्यांनी आमच्यासाठी त्याग केला त्यांच्यासाठी निश्चित करू. तिरंगी लढत होते, एक काँग्रेसचा उमेदवार आहे, हो, दुसरा भाजपचा आहे. सेम मागच्या वेळेसारखी परिस्थिती आहे. आता तुमचा सामना जो आहे हा काँग्रेस आणि भाजपाशी होते. तुल्यबळ दोन्ही पण आहेत. बरोबर. तुमचा पक्ष तर आहेच. बरोबर. 135 कोटीचा निधी घेऊन तुम्ही समोर जाताय. कसं या आव्हानाला कसं पाहताय तुम्ही? तसं बघितलं तर आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही 3 उमेदवार, आमची 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद घेऊन लढतोय. आणि दुसरी गोष्ट, भाजप पक्ष जो आहे तो त्यांचा कमळ चिन्ह घेऊन लढतोय. आता तिसरा पक्ष जो आहे तो काँग्रेस आहे. आता तिथं शोकांतिक आहे, त्यांना एकच हात मिळाला, खाली त्यांना 2 हात मिळाले नाहीत. म्हणजे याच्यावरून थोडंसं समजून घेण्यासारखं आणि उमजून घेण्यासारखं खूप काही आहे याच्यामध्ये. की ज्यांना खालची 2 उमेदवारीच मिळाले नाहीत, म्हणजे हात चिन्हावरचे, तर मग ह्याचं काय आता असू शकतं तुम्ही समजून घ्या. म्हणजे अगदी ह्याच्यात वस्तुस्थिती काय ते. आणि मला विश्वास आहे की आपण एक चिन्ह आमचं ज्यावेळी असतंय, लोकांच्या समोर एक चिन्ह मागायला खूप सोपं आहे. मला आमचं घड्याळ आहे, आमचं सगळीकडे घड्याळ, म्हणजे दोन्हीकडे घड्याळ आमचं. त्यामुळे घड्याळ हे चिन्ह आमचं लोकांच्या मध्ये बिंबलेलं आहे. अनेक निवडणुका घड्याळ चिन्हावर झालेल्या आहेत. लोकांना घड्याळावर विश्वास आहे, नेत्यांच्यावर विश्वास आहे, आमच्यावर विश्वास आहे. आणि त्यामुळं आम्हाला खूप मोठा आनंद आहे याच्यामध्ये की आम्ही 100% आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला कुठल्यापाशी निवडून देणार. भाजपाशी लढताय. आता आमचा मित्र पक्ष आहे तो महायुती मधला तो पक्ष आहे. पण यापूर्वी सुद्धा मी भाजपाशीच लढलेला. यापूर्वी सुद्धा कमळ चिन्हावरती लढलेले आहेत आणि मी सुद्धा घड्याळ चिन्हावर लढलेलंच आहे. त्यामुळं जनता जनार्दन जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्हाला विश्वास आहे की जनतेवर, आमच्या या मतदारसंघातल्या तमाम जनतेवर विश्वास आहे की आम्हाला ती निवडून देईल. मागच्या वेळेला घड्याळ आणि कमळ यामध्येच फाईट झाली. हो, झाली. बरोबर ना, घड्याळला पसंती दिली लोकांनी. हो, लोकांनी दिली. हो, आता वाटते का तसं? आता अगदी मनापासून मला जबरदस्त वाटते की इच्छाशक्ती आमची एवढी प्रचंड चांगली आहे की जनतेची ऊर्जा आमच्या अंगामध्ये आहे आणि जनतेच्या पाठबळावर आम्ही निवडून येतो ह्याचा आम्हाला विश्वास आहे. प्रचारादरम्यान, जाहीर सभेदरम्यान काय टीका होतात? नाही अजूनपर्यंत तरी. आता टीका समोरची बाजू काय करतायत हा भाग वेगळा आहे. आता मला काही आता कोणतरी परवा आता इंचराळात कुठं रस्ता चोरीला गेला असं काहीतरी म्हणायला लागले. माझं आता आव्हान आहे या बाबतीतलं की रस्ता चोरीला जाणं बिना हा काय प्रकार मी नवीनच ऐकला खरं तर. तर रस्ता चोरीला गेला तर हे चोरीला गेला म्हणून ह्याने कधी याच्यासाठी तक्रार कधी केली होती ह्याने यापूर्वी, किंवा यापूर्वी कुठं ह्यानी त्याचा पुरावा कुठेतरी दाखवायला पाहिजे, ह्यानी पुरावा सिद्ध केला पाहिजे. आणि रस्ता चोरी गेल्यानंतर त्याच्यावर शिक्षा होती कोणाला तरी, जो चोरी करतो त्याला शिक्षा होत्या. तर हे निवडणुकीच्या काळात चोरी झाली हे म्हणणं हे बरोबर नाही. जाणून बुजून समोरच्या माणसाला त्यांच्या अजेंड्यावर कुठलाच विषय विकास कामाचा नसल्यामुळं ते आता रस्ता चोरीला गेला बिला हा काय अजेंड्यावरचा विषय होऊ शकत नाही. का बरं? ते पण सत्तेत आहेत, राज्यात आहेत, केंद्रात आहेत. मग त्याने ते उकरून काढायचं होतं. काय खरं रस्ता चोरीला गेलाय की नाही हे तपासायला पाहिजे होतं. आता नुसता खाली फुकट जनतेची दिशाभूल करण्यासाठी, जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी जर रस्ता चोरीला गेलाय असं जर आरोप करत असतील तर माझं जाहीर आव्हान आहे
की रस्ता चोरीला गेलेला जर हिने जर सिद्ध केलं तर उद्या शैलजा पाटीलचा फॉर्म माझा मी उद्या माघार घ्यायला तयार आहे या गोष्टीतनं. नाही आता माघार नाही घेऊ शकत. नाही आता माघार नाही झाली तरी पाठिंबा. मी पाठिंबा देऊ शकतो, मी ते करेन, पण त्यांनी तसं करावं, सिद्ध करून दाखवावं रस्ता चोरीला गेलेला. म्हणजे जाणून बुजून खोटे आरोप करतात. 100% लोकांची दिशाभूल करण्यासाठी चाललेला हा खेळ आहे आणि त्यामुळे लोकही सुज्ञ आहेत. रस्ता चोरीला जाणं म्हणजे हा काय प्रकार नवीनच ऐकलो मी. तर खरं काय वाटते तुम्हाला निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होणं महत्वाचं की 135 कोटी महत्वाची जी विकास कामं केलाय तुम्ही? मी आता फार त्यांच्या त्या ह्याच्यावर मी काय बोलणार नाही. महत्व कोणाला द्यायचं आपण? आता महत्व मला 135 कोटीच्या कामावर मला द्यायचं आहे. नागरिक कुणाला महत्व देतील? 135 कोटीच्या कामाकडे बघतील काय रस्ता चोरला गेला म्हणून काहीतरी उगाच वावटळ्या उठवत जर फिरत असतील तर तिकडे कोण बघायला तयार आहेत? आज जनतेला माहिती आहे पूर्वीचा मतदारसंघ कडगाव गिजोने काय, पूर्वीची अवस्था काय होती. अक्षरशः मला आठवते कौलग्याच्या फाट्यापासून त्या करंबळीपर्यंत गुडघ्या एवढे खड्डे होते. कौलग्याला बस सुद्धा जायची बंद झाली होती. त्याचबरोबर ऐनापूरची परिस्थिती तशीच झाली होती. ऐनापूर सरोळी रस्ता वगैरे जो आहे ते सुद्धा खड्डे, ज्या ऐनापूर गावचं नेतृत्व करतात तिथं त्या गावाला खड्डे पडलेले होते. ते खड्डे सुद्धा सगळे करून ओके करून तो रस्ता करण्याचा सगळा मानस, लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलं आणि ते रस्ता आज आम्ही टकटकीत करून घेतला. जे होत नव्हतं ते राष्ट्रवादीने केलं, हा प्रश्नच नाही. तुम्ही केलं किंवा तुमच्या आमच्या माध्यमातून मुश्रीफ साहेब केले. या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते असं वाटते तुम्हाला? आता आम्ही तर विकास मुद्द्यावर लढवतोय. आम्ही जनतेसमोर फक्त विकास घेऊन जातोय. आता आम्ही पुस्तिका जी काढली ती आम्ही जर काम केलं नसतं तर पुस्तिकाच काढू शकलो नसतो. त्यांना काढा म्हणावं 4 पानाचं पुस्तक तरी, तेवढं जरी पुस्तक काढलं तर बास की कशात, म्हणजे काय विकास केले हे जर काढू दे. कुठं 4 रस्ते आणलेले तरी दाखवू देत भाजपने. हो, आता मी पक्षाला म्हणणार नाही, जे उभारले त्यांना मी म्हणणार आहे. 2 उमेदवार आहेत तुमचे आणि कुठे त्यांनी दाखवा आम्हाला त्याचं. पण विनाकारण जर आरोप करणं असेल तर बरोबर नाही. कारण का हे आम्ही जे बोलतोय हे सगळं कामातून बोलतोय. काम बोलतोय तुम्ही? काम बोलतोय. आणि काय वाटते तुम्हाला जिल्हा परिषद या निवडणुकीच्या अनुषंगाने काय व्हिजन आहे, काय अजेंडा आहे, जाहीरनामा काय आहे तुमचा? आता प्रामुख्याने याच्यात जाहीरनामा असाच आहे, आपल्या ह्या मतदारसंघातली जेवढे तरुण जी मुलं आहेत त्या तरुण मुलांसाठी मी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मला त्याचं आत्मिक समाधान आहे. मला खरं तर काय काम केलं असेल तर या मतदारसंघातली किंवा किंबहुना या गडिंग्लज तालुक्यातली मुलं जी आहेत, जी स्पोर्ट्समन आहेत, ज्यांना काहीतरी बनायचं आहे, ज्याला भरती व्हायचं आहे, ज्याला चांगला अधिकारी व्हायचा आहे, आणि त्याच्याकरता जे ग्राउंड लागते त्या ग्राउंडसाठी मी खूप मोठं काम केलेलं आहे. जिल्हा परिषदच्या स्टँडिंग आणि जीबी मध्ये मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो की गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून मी सातत्यानं प्रयत्न करत होतो की आपल्याला एक जागा चांगली मिळावी आणि मुलांना प्रॅक्टिसला ग्राउंड उपलब्ध व्हावं. आणि मी सातत्यानं प्रयत्न करून आम्ही उतारे काढले आणि उतारे काढून मुश्रीफ साहेबांच्याकडे गेलो आणि तिथून डायरेक्ट कलेक्टरच्याकडे बैठक लावली आणि जिल्हा परिषदच्या सीओना बोलवलं गेलं, प्रांतांना बोलवलं गेलं, तहसीलदारांना बोलवलं गेलं आणि आज आपल्या बेलबाग जो आहे वडरगी रस्त्याचा त्याच्या शेजारी तिथं पूर्वी एमआर स्कूलची शेती शाळा म्हणून जागा होती. 10 एकर जागा ती पूर्वी निलगिरीची झाडं वगैरे होती, त्याचं सगळं सागवानची झाडं आहेत त्याच्यामध्ये, ते सगळी झाडं आता बऱ्यापैकी काढली आणि आज तिथं ग्राउंड जवळजवळ 2.5 कोटी रुपये मुश्रीफ साहेबांनी तिथं आणून निधी लावला आणि मी ते सगळं कागदोपत्रीचं काम आणि ते मंजुरीचं काम मी करून घेतलेलं आहे. मला मनस्वी आनंद आहे आणि निधी देण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणे केलेलं आहे. त्याच्यासाठी बैठक लावण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आणि आज ते ग्राउंड आज 400 मीटरचा ग्राउंड तिथं सुंदर झालेला आहे. फुटबॉलचं ग्राउंड चांगलं झालेलं आहे. व्हॉलीबॉलचं तिथं आता सगळे पोल्स तयार केलेले आहेत. त्याचबरोबर कबड्डीचं ग्राउंड झालेलं आहे. म्हणजे हळूहळू आता 2.5 कोटीतनं हे सगळं विकास व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आता तरुण मुलं गेली 6 महिने त्याच्यावर प्रॅक्टिस करतायत. विविध अकॅडमी तिथे येऊन काम करतायत आणि त्या 6 महिन्याच्या काळामध्ये जी मुलं प्रॅक्टिस केली त्यातले परवा आता भरती अग्निवीर भरती झाली, त्याचबरोबर BSF मध्ये, CRP मध्ये, नेव्ही मध्ये अशी जवळजवळ 47 मुलं त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणारी भरती झाली. याच्यापेक्षा आनंद दुसरा काय आयुष्यामधला? खूप मोठं काम आहे. अहो 47 कुटुंब आज उभं राहिली, हे आमचं काम आहे.
बरोबर. हेच आमचं काम बोलतंय. हम्म, हम्म. आणि म्हणून मला आनंद वाटतो की हे सगळं करण्यामध्ये मी रात्रंदिवस मी काम करतोय. मला साधना शिक्षण समूहाचे सचिव अरविंद बारदेसकर सर हम्म. हे एवढं चांगलं काम केलं म्हणून हम्म. मुश्रीफ साहेबांनी मला एक चांदीचं कडं घातलं तिने आणून. हो, हो. म्हणजे उद्घाटनच्या दरम्यान. आम्हाला ऊर्जा पुन्हा मिळावी हा. आणि हे ग्राउंड आणि चांगलं ह्याच्यापेक्षा चांगलं व्हावं. हा. हे बालेवाडीच्या धर्तीवर हे 50 कोटी रुपये मुश्रीफ साहेब ह्याला लावणार आहेत. इंटरनॅशनल लेवलचं. हा एक इंटरनॅशनल लेवलचं हे ग्राउंड व्हावं ह्याच्यासाठी प्रयत्न पुन्हा चांगले व्हावे त्याच्यासाठी म्हणून अरविंद सरने आम्हाला दोघांना गड आणून घातलं. हे खूप चांगलं काम आहे तुमचं. होय होय बेरोजगारी जी मतदारसंघात आहे त्याबाबत काहीतरी बोलत होता तुम्ही. होय. तर आता ते मी तुम्हाला सांगतो की आपल्या मतदारसंघातली जी बेरोजगार जी मुलं आहेत तर आता मुश्रीफ साहेब सातत्यानं गेली 2 महिने मला फोन करतायत 2-3 महिने की तू जागा बघ एखादी किमान 12-15 एकर जागा बघ की त्या 12-15 एकर मध्ये एखादा प्रोजेक्ट मी चांगला आणणार आहे आणि त्या 12-15 एकर मध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट आणून आपल्या ह्या मतदारसंघातली तरुण मुलं आहेत ज्यांच्या हाताला काम नाही अशा मुलांना आपल्या घरच्या घरी इथल्या इथं काम मिळावं याच्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट आणायला लागल्यात. प्रोजेक्टचं सगळं बऱ्यापैकी मला त्यातलं माहिती आहे. आज मी सगळा त्याचा उलगडा करणं उचित नाही पण मी लवकरात लवकर जागा आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर तो प्रोजेक्ट इथं चालू होण्याच्या संबंधी मी त्याच्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. आणि आपल्या ह्या मतदारसंघातले तरुण बेरोजगारांना काम देण्याचं काम हे पुढचा माझा अजेंडा असणार आहे. मी 100% एकदा मग मी ठरवलं माझं एक मी कॉन्फिडन्स सांगतो तुम्हाला मी एकदा ठरवलं तर मी केल्याशिवाय राहत नाही. आणि मला विश्वास आहे की मुश्रीफ साहेब ते निश्चितपणे एक हा प्रोजेक्ट करणार आणि मी निश्चित त्याचा पाठपुरावा करणार आणि त्याच्यासाठी आमच्या मुलांना इथल्या त्यांना सगळ्या रोजगार मिळवून देणार एवढा माझा आत्मविश्वास आहे. अजून जाहीरनाम्यामध्ये काही वेगळं वैशिष्ट्यपूर्ण काय असं काय आहे? आता वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे गावागावात जी आता गायरान आहेत काही ठिकाणी गायरान असेल तर तिथंही ग्राउंड त्यांना उपलब्ध करून द्यायचं हे आता चालू आहे. आता परवाच आम्ही करंबळीमध्ये गेलो होतो. करंबळीला एक पठारावर असं छान त्यांची जागा आहे गायरानाची. आता तिथं ट्रॅक करायला आम्ही सुरू करायच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो. तिथली तरुण पोरं आम्ही सगळी एकत्र केली होती आणि ती सगळी आता तिथं ऑलरेडी JCB लावून काम चालू केलंय ऑलरेडी आणि त्यालाही आम्ही लागेल ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही तिथं सुद्धा आता करू. आता गावागावात असे गायरान आहे तिथं चालू होईल ते सगळं. काय उर्वरित रस्ते गटर्स वगैरे ते करायचं तुमचा माणूस असेल. हा तो तर आहेच. ते काय विषय नाही. ते होतच राहील आता. ती काय विषय नाही. म्हणजे त्यानंतर अजून एक दुसरा माझ्या डोक्यात आहे की काही गावं ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही सोलरवर गावं करणार आहे आता. हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून CSR फंडमधनं हे करणार आहे आम्ही. CSR फंडातनं वगैरे आपण घेऊन ते काही गावं सोलरवर आणायची असं आता हे पायलट प्रोजेक्ट आपला चालू होईल. आता मतदारसंघामध्ये बघितलं तर तुमच्यामध्ये इन्क्लुडिंग 2 गाव आले, बडरगे आणि बड्याचीवाडी, जे की तुमच्या मतदारसंघामध्ये नव्हती. तिथले पण काही मूलभूत प्रश्न आहेत. ते नूल जिल्हा परिषद मतदारसंघाशी ती निगडीत मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात होते त्या बाबतीत काही शंका नाही. त्यातून विकास झाला असेल. तुमच्या नजरेतून काय पेंडिंग आहेत का तिथे काम आणि त्या लोकांना न्याय देण्यासाठी त्या लोकांना विश्वास असेल असं काही गोष्टी करायचं आपलं नियोजन असेल तुमचं? तसा आता तो मतदारसंघ मध्ये 10 वर्ष 9-10 वर्ष आमच्या बरोबर नव्हता. म्हणजे आपल्या जिल्हा परिषद मध्ये नव्हता. पण आता मी तिथल्या आमच्या सगळ्या प्रमुख लोक कार्यकर्ते जे प्रमुख आहेत आमचे नेतेगण आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून निश्चितपणे त्यांच्या ज्या समस्या काय असतील त्या सोडवण्याच्या संबंधी किंवा त्यांना ज्या गरजा आहेत त्यांना ज्या आवश्यकता आहेत काय कामं त्यांना पाहिजे आहेत हे पहिल्यांदा मी जाणून घेईन आणि जाणून घेऊन नक्की मी त्यांना मदत करेन. कारण का मला विश्वास आहे की मी कामाटी माणूस आहे. मुळात मला कामाची आवड आहे. त्यामुळे मी काम करू शकतो. मला विश्वास आहे की ज्या आता आमच्या उमेदवार आहेत शैलजा पाटील जिल्हा परिषदला आहेत. बरोबर. तिकडे प्रियंकाताई नवज्योत देसाई ते आहेत आणि इकडं आमच्या सुनीताताई सचिन कुमार देसाई ज्या आहेत त्या इकडे तिन्ही उमेदवार हे चांगलं काम करणार आणि आम्ही त्यांच्या मागं आम्ही त्यांच्या हिमालयासारखं आहे. त्यामुळे आमच्या मागं साहेब आमच्या पर्वतासारखं आमच्या साहेब आहेत. म्हणजे सगळं हे आहेच. हिमालयन पर्वत आमचं हे आहेच आता नेहमीच आहे. खरंच खूप थक्क करणारा प्रवास आहे तुमचा. राजकीय अंगावर शहारे आणणारा आणि नव्या युवकांना एक प्रेरणादायी राजकारणात येऊ पाहणाऱ्यांना समाज करण्यात येऊ पाहणाऱ्यांना अगदी थक्क करणारा किंवा एक प्रेरणा देणारा प्रवास आहे तुमचा. आणि अशा परिस्थितीमध्ये आता निवडणूक होऊ घातली, ताई उभारलेत. तुमचं कामाचा आता आलेख आम्ही आता पाहिला नेहमीच चढता राहिलेला आहे आणि स्टार असे आहेत की ज्यावेळी तुम्ही उभारताय त्यावेळी नेमकं राज्यात सत्ता असते भाजपची आणि आता देखील तसंच आहे.
महायुतीची सत्ता आहे, तुम्ही पण सत्तेत आहात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काय आव्हान करताय जनतेला, जेणेकरून पुढचे 5 वर्ष ही मतदारसंघासाठी, सुज्ञ मतदारासाठी ती उज्ज्वल असावीत? मला विश्वास आहे की जनता ही आम्हाला नक्की निवडून देणार आणि कामच आमचं अफाट आहे. समुद्रासारखं आमचं काम आहे आणि मी जनतेला जे जे हवं आहे, जनतेला जे जे शासनाच्या योजना आहेत त्या जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि कुठेही आम्ही त्यांना कमी पडणार नाही. आता सुद्धा सगळ्या अनेक योजना आम्ही पोहोचवलेल्या आहेत म्हणून एवढ्या आत्मविश्वासाने आम्ही बोलतोय आणि नक्की आम्ही त्यांना कधी असं वाटणार नाही की या प्रतिनिधीला आम्ही निवडून दिलं आणि त्यांच्याकडनं काम झालं नाही. कारण 25 वर्ष काम करतोय. एखाद्या कार्यकर्त्याला कसं ओळखायचं असतं हे मी तुम्हाला आज सांगतो. म्हणजे की किती सातत्यपूर्व तो काम करत असतो. आम्ही एका निवडणूक आली म्हणून कुठल्या मंडळाला वगैरे मी मदत करतो वगैरे असं कधीही नाही. मी माझ्या दारामध्ये जो माझ्या मतदारसंघातला असू देत किंवा जो माझ्याकडे कोण येतो त्यांना निश्चितपणे आम्ही गेली 25 वर्ष आम्ही मदत करतोय. तुळशीचं पान काय तर असं ना आम्ही नक्की टाकतो. फुलना फुलाची पातळी. मी एक माझा अनुभव सांगणार आहे तुम्हाला. माझ्या इथं कुरणगे नावाची एक मुलगी, त्यांचं आडनाव कुरणगे, मला नाव माहित नाही मुलीचं, तर त्या बिचारीचं ती स्पोर्ट्समन आहे आणि प्रॅक्टिसला रोज जायची. इकडं MR वर जाते, काही वेळा तिकडं ह्याला जाते वॉटरगॅस रस्त्याला. आणि तिची सायकल बिचारीची चोरीला गेली त्या मुलीची. आणि ती मुलगी माझ्याकडे आली दुसऱ्या दिवशी सकाळी. चोरीला गेली केव्हा तरी संध्याकाळी वगैरे गेली असेल तिची. आणि दादा असं असं माझी सायकल चोरीला गेली आणि पोलीस कंप्लेंट दादा देऊया आणि जरा पोलीस स्टेशनला सांगा म्हणून. मी म्हटलं आता तुझी पोलीस कंप्लेंट देऊन तुझी सायकल केव्हा तुला मिळायची आणि तू मग कधी प्रॅक्टिसला, मला प्रॅक्टिसला जायची खूप अडचण आहे दादा म्हणाली. मला सायकल पोलिसांनी सांगून शोधून द्या की तुम्ही. मी म्हटलं आता ते शोधायचं बघू आपण. तू पहिला एक काम कर, तू राज सायकल मार्ट गडिंग्लजला आहे, तू तिथं जा आणि तुला कुठली सायकल पाहिजे की नाही तू चॉईस कर आणि ती सायकल घे. तू पहिला सायकल घेऊन टाक आणि तिथनं त्या दुकानदारांना मला फोन करायला सांग. आणि तिनं चॉईस केली आणि ती सायकल घेतली आणि मला त्यांचा फोन आला. मग मी विचारलं त्यांना किती रकमेची आहे. सो रकमेची सायकल. मी लगेच इकडनं त्यांना पेमेंट देऊन टाकलं आणि ती पोरगी सायकल घेऊन आली. सायकल घेऊन पेढं मला द्यायला आली. ते तिच्या तोंडावरचं जे हास्य होतं, तिचा जो आनंद होता, समाधान, तो एवढा समाधान देणारा होता की म्हणजे त्यांच्या वेदना किंवा त्यांच्या अडचणी जाणणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणजे आम्ही ते पोलीस स्टेशनला जा आणि तू सायकल सोडून कुठं शोधायला जा असले सांगणारे आम्ही कार्यकर्ते नाही. ती बिचारी पोरगी ती कधी पोलीस स्टेशनला जाणार आणि तिथनं मग तो शोध कधी घेणार, ती सायकल कधी सापडायची, ते तसलं काय आम्ही करत नाही. आता मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की आम्ही जी आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातली जी कामं केली त्या कामातनं जे आम्ही जनतेसाठी जे केलेलं आहे सगळं आतापर्यंत, आणि जनता आम्हाला विश्वास आहे की ते आमच्या पाठीशी ठाम राहणार आहे. आणि आता उद्याच्या निवडणुकीत सुद्धा मी जनतेला एवढंच आश्वासित करतो की तुम्ही आम्हाला निवडून द्यावं आणि निवडून देणाऱ्यात काही शंकाच नाही. आणि आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करू. तुमचे प्रश्न सोडवण्यामध्ये कधीही आयुष्यात कमी पडणार नाही. एवढंच मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार.